सेन्सर्स मला सांगतायत. काय सांगतायत? हा, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. हॅलो, कोण आहेस तू? झोपलायस का? काय झालं? असं नेहमी माझ्या बाबतीतच का होतं हेच मला समजत नाही. माझे सेन्सर्स सांगतायत की तू पाणी कमी पितोस, म्हणून तुला धाप लागते, म्हणून तसा भिचक्या कोंबडीसारखा दिसतोस. ए बाई, जातो इकडून. राहू दे मला कोपऱ्यात पडून. मी आहे एक झिरो, कधीच नाही होऊ शकणार हिरो. माझं नाव आहे झिलमिल. सांगेन तुला उपाय जे करतील तुझे ड्रीम्स फुलफिल. असं वा. मी जिकडे जातो तिकडे होते गडबड. अगं बॅगेत असतो रेनकोट आणि तिकडे पडतं ऊन. इकडे मला लागते भूक, तिकडे पोरं खाऊन पिऊन. असा बोपट तर सगळ्यांचाच होतो. तू इतका गंभीर का होऊन जातो? मी जे ठरवतो ना होतं त्याचं उलट, आणि काय बी नसलं हे मला नंतरच कळतं. एवढेच ना, एकटे जगू एवढेच ना. काय वा. असं कोणीतरी म्हंटलंय. मला काही नाही सुचलं म्हणून मी म्हणून टाकलं. सांग, काय झालं तुला? आईने सांगितलंय डोंट टॉक टू स्ट्रेंजर, पण ती वाटतेच चांगली, त्यामुळे आय फील नो डेंजर. आज मी गेलो होतो पेंटिंगच्या क्लासला, काढत होतो सुंदर डोंगर. तेवढ्यात पाण्याचा ग्लास झाला उपडा माझ्या कागदावर. मी कसा बसा तो सुकवला आणि मास्तरांना दाखवला. सर, कसा वाटला डोंगर? तो सर म्हणाले, चांगलाच फिरवला शेतावर नांगर. अरे असू दे, डोंगर नाही पण शेत तरी वाटलं. पेंटिंगच्या क्लासचं गणितच सुटलं. त्यानंतर मी गेलो गाण्याच्या क्लासला. सर म्हणाले, घे ती पेटी आणि म्हण सारे ग म प. तेवढ्यात पेटीचा भातच आला माझ्या हातात. वा वा. अरे ती पेटी होती तुटलेली, त्याला तू काय करणार? एवढं झालं म्हणून काय रडत बसणार? असा सगळा दिवस गेला माझा ओरडा खाण्यात, म्हणून मी असा बसलोय रुसून कोपऱ्यात. हे तर काहीच नाही. मी जे काही करते त्याला तर काही अर्थच नसतो. मला आहे कुत्रा पाण्यात भयंकर रस. मी एका पिल्लाला घरी आणले तर त्याने घरातले सगळे कपडे एका क्षणात फाडले. बातमी समजताच वन विभागाच्या लोकांना कोणीतरी धाडले. तर ते म्हणाले, अरे हे तर आहे एक जंगली तरस. मग मला कुठे माहित होतं ते आहे एक जंगली तरस. मला तर फक्त होता कुत्रा पाण्यात रस. मग आईने दिला मला चोप. मला वाटलं कुठल्या देवाचं झालं आपल्यावर कोप. बिचारी ग बिचारी. पुढे ऐक. मग मी गेले घरी. आईचा राग घालवावा म्हंटल करू दही पुरी. फ्रीज मधून काढताना सांडलं सारं दही. आई म्हणाली, कशाला करतो सजले उद्योग, आता आली आहे 6 महिने. या सगळ्या प्रसंगांना मीही गेले कंटाळून. पण बाबांनी मला समजावलं जवळ घेऊन. काय समजावलं? कुत्रा कसा दिसतो, तरच कशाला म्हणतात, दही फ्रीज मधून कसं काढतात. मला तर वाटलं होतं की मला काही जमणार नाही. पण बाबा म्हणाले की अरे तुला किती हौस आहे हे सगळं करण्याची, फक्त गरज आहे थोडी काळजी घेण्याची. तुझे बाबा किती मस्त आहेत ग. तू पण मस्त आहेस. पेंटिंग करताना ग्लास आणला खरा, पण हे तर तुला कळलं की पेंटिंग करताना तो बाजूला न ठेवलेलाच बरा. आपण चुकलो म्हणूनच तर आपण शिकलो. तुला काही कारण नाही वाटायचं लो. थँक्यू झिलमिल. मला वाटायचं मी काहीच करू शकणार नाही, पण तू समजवलंस की असं काहीही नाही. तारे मास्तरांची ही टीम आहे आणि तारे मास्तर अजून पोहोचलेलेच नाहीयेत शाळेतून. काल निघाले ते, कुठे अडकलेत काय माहिती. पण सगळ्यांना बी पॉझिटिव्ह राहायला हिनं शिकवलेलं आहे. बघूयात परीक्षकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. बब्बी, गोटू, खरंच खूप छान केलं हा ऍक्ट तुम्ही. खरं तर ना मुळात खूप कठीण आहे असं रायमिंग करून बोलणं. साधी साधी वाक्य बोलताना पण मोठ्या मोठ्या लोकांची फॅफॅ उडते. तिथे तुम्ही या पद्धतीने रायमिंग करून हा अख्खा ऍक्ट केलात. खूप छान, मला खूप आवडला तुमचा ऍक्ट. थँक्यू. बघूयात आता सिग्नल कोणता मिळतो आपल्याला. ग्रीन. क्या बात है. वा 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 वा. मला ना तुमच्या लेखकासाठी पोंगा वाजवायचंय. हो. त्यांनी खूप उत्तम लेखन केलेलं आहे. घेऊन या रे पोंगा.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्किटचे लेखक सागर देशमुख यांच्यासाठी. आणि आता खूप पॉझिटिव्ह एनर्जी साठवून आता हा पोंगा वाजवा. 1 2 3. बी पॉझिटिव्ह असं आमच्या पोंग्यातून आम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही खूप मजा करा, खूप धमाल करा आणि असेच पॉझिटिव्ह राहा. अजून काही राहिलंय थोडस, देऊया चॉकलेट तुम्हाला. आहा, क्या बात आहे, वा. खूप सारी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी चॉकलेटच्या बरोबर मिळालेली आहे. सगळ्यांना असे छान छान किस्से सांगून हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.